चला, शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. खूप तुम्हालाही हे वातावरण आवडतं आणि मलाही तुम्हाला दाखवायला आवडतं. थोडासा अंधार येतोय तर किती छान प्रसन्न वातावरण आहे सांगा. खूप अगदी म्हणजे ना मस्त वाटतं इथं. तर संध्याकाळची सुरुवात झाली आहे. आज आलेत घरी दादा आणि छानपैकी म्हणजे तेच म्हटले स्वतः मिसळ करूया म्हणून. साताऱ्यातलं चंद्रविलास जे फरसाण आहे ते घेऊन आले देताना. मग ते म्हटले मिसळ करूया. अखिलेश आणि ते महालक्ष्मीला गेलेत. येताना मग मटकी आणि इतर भाज्या बिज्या काय जे असेल ते आणणार आहेत आणि मग आम्ही छानपैकी मिसळ करणार आहे. अगदी थोडक्यात क्विक तुमच्याबरोबर मी कशी मिसळ बनवते ते तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. लाईकच्याच पुढे हाईपचं बटन दिसेल ते आठवणीनं दाबायचं आहे सगळ्यांनी. आणि आपल्याला हे चॅनेल या वर्षात माझी इच्छा आहे, पण काय होतंय ते जरा यूट्यूबकडूनच प्रॉब्लेम आहे. आता सबस्क्रायबर गेन होण्याच्या ऐवजी थोडेसे कमी कमी होत आहेत, पण असू दे, चालायचं. नाही झाले तर नाही झाले, एवढं काही नाही, फक्त वाटतंय व्हावे म्हणून. तर चला आता दिवा उदबत्ती करून घेते. छपरी पाय लागते तुळशीला. छानपैकी दिवा उदबत्ती करून घेते आणि मग भेटते मी तुम्हाला. चला आता चहा ठेवलाय आणि मिसळीसाठी 2 कांदे, परी टोमॅटो दे फ्रीज मधून आणि खोबरं दे वरच्या फ्रीजर मध्ये. हा, एक नाही 2 दे. बघा आता या जाळीवर मस्तपैकी टोमॅटो, 2 कांदे आणि खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बटाटा नाही, खोबरं वर फ्रीजर मध्ये बघ. हे कांदे असे डायरेक्ट गॅसवर न ठेवता मी जाळीवर ठेवते. खोबरं 1 वाटी भाजून ठेवते, एवढं वापरायचं नाही आपल्याला. आणि टोमॅटो म्हणजे मी धुवूनच फ्रीज मध्ये ठेवले होते. इकडे आता चहा ठेवलाय. दादा येतील, आखी दादा यांच्यासाठी, माझ्यासाठी पण अर्थातच थोडासा. खरं ना उन्हाळ्याचा चहा खूप कमी पिते मी, म्हणजे एक 2-3 घोट असा 2दा पिते, कारण ती सवय आहे म्हणून. नाहीतर खरं 2दा पण नाही पिला पाहिजे, पण 2दा पिते. आता ही भांडी लावून घ्यायची आहेत आणि मस्तपैकी आता मिसळ करूया. आणि साधी सोपी माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला ना तुम्ही ॲक्रेलिकचं ते हे घ्या म्हणून स्टोरेज सांगितलं होतं, पण मी खूप सर्च केलं अमेझॉनला, नाही मिळाले. अगदी छोटे छोटे हे होते डोअर, त्यामुळे मला आता इथं रॅकच मी बघणार आहे. बघूया काय करायचं ते. काय घेतेस? हे बघा, हे कितीही स्वयंपाक वगैरे करा, हे असलं सॉस हे घ्या. याचं लाव. आता इथं छान असे डाळिंब बघा, 4-5 दिवस झाले आणून. तर डाळिंबाचे दाणे काढूया आपण, म्हणजे खाऊन टाकले जातील ते. नाही तर काय होतं मग ते वाया जातात, म्हणून मग वेळेतच आपलं. खूप ट्रिकी काम आहे खरं ना ते. ह्याला काय काय ट्रिक्स दाखवतात डाळिंबाचे दाणे वगैरे काढण्याचा, पण मला नाही जमत ते काही. मी आपली साधी पद्धतीच वापरते अजूनही. तिथं मध्येच आली आहेस तू परी. काय हवंय तुला? थांब जरा मी घेतली. ओवी बघा कशी रंग घेऊन आली. डोकं डोकं दाखव लांबून. शाळेतून येताना त्यांचे व्हॅनवाले काका आहेत, त्यांनी सगळ्या लहान मुलांना रंग लावलाय. आणि उद्या आता इथं पण खेळेल बघा, भरपूर खेळेल. तिला रंग आणलेच आहेत. नाही दिसत नाही यार, बंद कर जरा. चला, अखिलेश आणि दादा आले बाहेरून. छान छान भाजी आणली. माझे वडील खूप मस्त भाजी आणतात. हे बघा, फ्रेश तांदळी, खूपच छान. म्हणजे खरं ना कळत नाही काही काही लोकांना, पण यांना खूप कळतं. मस्त भाजी. नवलकोल कधी खाल्ली आहे खायची भाजी मला सांगा. आमच्या इथं खूप मिळतो हा, सातारा कोल्हापूर साईडला. तर 2 नवलकोल आणलेत आणि इथली भाजी खूप छान लागते. इकडचं पाणी चांगलं असल्यामुळं. छोले आणलेत. त्यानंतर शेवगा प्रचंड महाग झाल्यात. काय झालं, आमच्या तिकडं झाड होतं शेवग्याचं, त्यामुळे मला शेवग्याचे दरच माहीत नव्हतं. आणि मी कोल्हापूरमध्ये जेव्हा नवीन आले, तेव्हा सांगलीत जेव्हा मी होते, तेव्हा 10ला 4, 20ला 4 शेंगा मिळायच्या. आणि इथल्या मंडईत गेल्यावर ती बाई मला म्हणली 10ला शेंगा. मी म्हणलं 10ला किती? तर तिनं तोंडाकडेच बघायला लागली माझ्या, की अहो 10ला 1 शेंग. मग मला कळलं की शेंगांचे रेट एवढे वाढलेत. म्हणजे असा फरक असतो आपलं झाड असणं आणि याच्यात. तर आता बघा, या 4-5 शेंगा मला वाटते 40-50 रुपयाच्या असतील.
त्यानंतर छान असा फ्रेश फ्लॉवर. आत्ता उन्हाळ्यात पालेभाज्यांना चव थोडी कमी असते, पण बाकीच्या आता मटकी मिसळीसाठी. त्यानंतर इथली वांगी, वाडीची आणि इथली खूप जास्त प्रसिद्ध आहेत. बघा बारीक बारीक छान वांगी, मिरच्या आहेत आणि टोमॅटो आहेत, एवढंच आहे. कोथिंबीर बहुतेक विसरला येतो, होय ना. आणि याला डिंगरीच्या शेंगा म्हणतात, म्हणजे मुळ्याच्या शेंगा. ह्याची पण भाजी खूप कमी जणांना माहीत असेल. हे बघा, ही डिंगरी म्हणजे मुळ्याच्या शेंगा. म्हणजे आमच्या इकडे डिंगरी म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला सांगा. मग बाकी काही नाही, मग घरातलं सामान आहे, किरकोळ दही वगैरे, हे काही दाखवत नाही मी. हे दही आहे आणि काय लागणार आहे 2-3 गोष्टी आणल्या आहेत, बाकी काहीच नाही आहे. तर चला. आणि गहू, मेन म्हणजे गहू संपला होता, तो एक आणलाय, कारण गव्हाचं पीठ संपायच्या आधी करून ठेवलेलं बरं असतं. मी असाच आणते 10-10 किलोनं, कारण त्या कणग्या वगैरे ठेवायला इथं काही जागा नाही आहे. तर चला आता आपण भेटूया थोड्या वेळाने, मी मिसळ करताना भेटूया आपण. मिक्सरमधून हा काळा मसाला काढला, ज्याच्यामध्ये 2 टोमॅटो, 2 कांदे, खोबरं हे सगळं गॅसवर म्हणजे जाळीवर भाजून घेतलेलं होतं. फक्त आज कोथिंबिरीची कमतरता होती, पण म्हटलं जाऊ दे, कारण दोघंही आणायची विसरले होते आणि दादा आले होते खास आखीसोबत मॅचसाठी, त्यामुळं मग नाही आम्ही कोथिंबीर घातली. बाकी यामध्ये मिसळ मसाला, कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ, हे सगळं, हळद हे घालून घेतलं आणि मसाला बराच वेळ परतला. मी जरी सगळं भाजलेलं असेल तरी पूर्ण परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 2 छोटे छोटे उकडलेले बटाटे घातले आणि मग गरम पाणी घातले. मिसळमध्ये कायम गरम पाणी घालायचे, तुम्हाला हवी तितकी आणि हवी तशी तरी येते. आता आमच्याकडे कसं खूप जास्त तिखट नाही खात आणि त्यातल्या त्यात दादा आल्यावर तर अजिबात नाही, त्यामुळे मग मी जेवढं आम्हाला हवा होता तेवढाच कट तयार केला आणि त्यानंतर डिशमध्ये वाढले पाव, कांदा, लिंबू आणि हा बघा मटकीचा रस्सा आणि फरसाण. कशी वाटली नक्की सांगा.